वळूयात पुढच्या बातमीकडे। वांद्रे पूर्वेतील गरीब नगरचा चेहरा मोहरा एका दिवसात बदललाय। बुलडोझर कारवाईनंतर गरीब नगरचं हे चित्र पूर्णपणे आता वेगळं दिसतंय। दाटी वाटीने उभ्या असलेल्या या झोपड्या काही तासातच जमीनदोस्त झाल्यात। तर आज दुसऱ्या दिवशी सुद्धा रेल्वे पुन्हा कारवाईसाठी सज्ज झाली आहे। आपण पाहतोय सध्या या ठिकाणी अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गोविंद ठाकूर यांच्याकडून। गोविंदजी, काय सांगाल? या ठिकाणी आपण पाहतोय एका दिवसात या संपूर्ण परिसराचा चेहरा मोहरा बदललाय आणि आज सुद्धा या ठिकाणी काही कारवाई होणार असल्याची माहिती आहे। हो, सध्या मी बांद्रे पूर्व त्याच गरीब नगरच्या भागात आहे जिथे काल रेल्वेने इथे कारवाई केलं होतं आणि कारवाईनंतर आज तुम्ही बघू शकतात गरीब नगरचा चेहरा मोहरा एकाच दिवसात बदलला आहे। आणि काल रेल्वेच्या बुलडोजर कारवाईनंतर आज इथलं चित्र तुम्ही पूर्णपणे तुम्हाला वेगळा दिसणार आहे। एकाकाली इथे दाटीवाटीने उभे असलेल्या झोपड्या होता, काही तासांत जमीन ध्वस्त झाला आणि आज दुसऱ्या दिवशी ही रेल्वे पुन्हा एकदा कारवाईसाठी सज्ज झाली आहेत। कालपर्यंत तिथे हजारो झोपड्या होत्या, माणसाची वर्दळ होती, पण आज सकाळी इथलं चित्र पाहिलं तर फक्त डिंगारे समान आणि शांतता आहे। काही वेळातच रेल्वे आज दुसऱ्या दिवशीही बुलडोजरच्या साहाय्याने उरलेले जे बेकायदेशीर अतिक्रमण आहे त्याच्यावर कारवाई करणार आहे आणि त्याच्यासाठी मोठ्या संख्येने इथे रेल्वे पोलीस, जीआरपी पोलीस आणि सिटी मुंबई पोलीसचे जे कर्मचारी आहेत ते तैनात आहेत। जेसीबी पण आहेत। काल 6 बुलडोजर वापरले गेले होते। आज पण कालपेक्षा जास्ती कडक पोलीस बंदोबस्त आहे। आज पण बुलडोजर इथे सज्ज आहेत आणि काही मिनिटांनंतर तासानंतर आज परत एकदा रेल्वे इथे मोठी कारवाई करणार आहे। नक्कीच गोविंद, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोत। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।